सर्वांना जय भीम, जय शिवराय. आज 26 नोव्हेंबर, संविधान दिन. हा दिवस फक्त स्मरणाचा नाहीये. हा दिवस देशाच्या दिशा आणि नीतीचा पाया समजून घेण्याचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण देशासमोर एक मोठा प्रश्न उभा होता. तो म्हणजे असा की नवीन भारत हा कसा चालवायचा. यासाठी 1946 मध्ये संविधान सभा स्थापन झाली. 389 सदस्य, 11 समित्या आणि हजारो चर्चा, आणि त्यातून तयार झालं जगातील सर्वात मोठं लिखित संविधान. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी प्रत्येक कलमावर कठोर मेहनत घेतली. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्यांनी ही मेहनत घेतली, आणि त्यांना हे माहित होतं हे संविधान भविष्याच्या भारताला उभं करणार आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे आजचा दिवस ते स्वीकार करण्यात गेलं, आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आलं. बाबासाहेबांनी संविधानाला फक्त कायद्याचं पुस्तक बनवू दिलं नाही. त्यांनी एक स्पष्ट उद्दिष्ट ठेवलं. भारतामध्ये कोणताही माणूस जात, धर्म, लिंग, भाषा आणि आर्थिक स्थिती यामुळे कधी कमी पडणार नाही. त्यांनी सांगितलं की राजकीय लोकशाही पुरेशी नाहीये. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही. त्यांनी समाजातील सर्वात खालच्या स्तरातील व्यक्तीलाही न्याय मिळेल याची हमी दिली. यालाच म्हणतात सोशल जस्टिस मॉडेल. भारताचं वैशिष्ट्य भारतीय संविधान नागरिकांना जे 6 मुख्य अधिकार देते याच्यातून दिसतं. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्ध संरक्षण, धर्म स्वातंत्र्य, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपचाराचा हक्क. हे हक्क फक्त कायदेशीर नाहीयेत. प्रत्येक नागरिकाची ढाल आणि शस्त्र आहे, आणि न्यायालयाची जबाबदारी आहे की हे हक्क कोणीही कोणाचेही हिरावून घेऊ नये. 26 नोव्हेंबर हा दिवस भारतातील लोकशाहीचा टर्निंग पॉइंट तर ठरलाच, पण या दिवशी भारताने एक वचन दिलं. समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे आपले राष्ट्राचे मूलभूत स्तंभ असतील. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की लोकशाही केवळ मतदानाने टिकत नाही. लोकशाही टिकते आपल्या विचाराने, कृतीने आणि संविधान पाळण्याच्या जबाबदारीने. हक्क मागा, पण कर्तव्य विसरू नका. संविधानाचं संरक्षण करणं, मला वाटतं हे प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक भारतीयाची खरी गरज आहे, शक्ती आहे. संविधान जपलं तर लोकशाही मजबूत राहील. लोकशाही मजबूत राहिली तर ह्या देश मजबूत राहील, आणि देश मजबूत राहिला तर या देशातील नागरिक मजबूत राहतील. याच्यातनं एवढंच सांगायचं. जय भीम, जय शिवराय.